आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मनोज जरांगेंनी 24 डिसेंबरला आंदोलन पुकारलं तर आंदोलनामध्ये सहभागी होणार। प्रहार संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार। बच्चू कडू यांचं वक्तव्य। आंदोलन पुकारलं तर आम्ही आंदोलनात सहभागी होऊ, नाही पुकारलं तर जय रामकृष्ण। 24 तारखेपासून आंदोलन पुकारलं तर प्रहार त्यात असेल? हां, मी असेल। पक्ष आणि तुम्ही पण असणार? हां, आम्ही सगळेच असणार। सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे। मग काय झालंय? सत्ताधारी आमदार म्हणजे ते काय त्याचा काही स्वतः व्यक्तिगत विचार असतं का नसते? मनोज जरांगेंच्या मराठा संवाद दौऱ्याला आजपासून सुरुवात। आजपासून ते 23 डिसेंबर दरम्यान बीड, जालना, परभणी, लातूर जिल्ह्याचा दौरा। 23 डिसेंबरला बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा। लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं। संसदेच्या घुसखोरीवर प्रश्न विचारले तर समर्थन केलं का? खासदार निलंबन प्रकरणावरून राऊतांची केंद्र सरकारवर टीका। निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक। निलंबित खासदारांना संसद भवनातील चेंबर्स, लॉबी आणि गॅलरीमध्ये प्रवेश नाही। संसदीय समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यावरही बंदी।